सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर उन्हाळा सुरू आहे, सर्वांनाच पाण्याचा माठ घरी आणायचा आहे. तर पाण्याचा माठ, पिण्याच्या पाण्याचा माठ घरी कधी आणावा? तर गुढीपाडवा. 2 दिवसापूर्वीच गुढीपाडवा गेला आहे. सोन्यासारखा दिवस. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी जर तुम्ही माठ घरी आणला असेल तर अतिउत्तम. आणि तुमचं राहून गेलं असेल पाण्याचा माठ घरी आणायचा, तर कोणत्या दिवशी आणायचा? तर माता लक्ष्मीचा आवडता दिवस म्हणजे शुक्रवार. शुक्रवारी घरी माठ घेऊन या. खूप शुभ आणि फलदायी ठरणार आहे. पिण्याचा पाण्याचा माठ हा शुक्रवारीच आणावा. तुम्हाला वर्षभरात कधी पण माठ आणायचा असेल घरी तर शुक्रवार बघून आणत जा. खूप खूप शुभ फलदायी ठरणार आहे. माठ, पाणी आणि पाण्यासारखा पैसा येईल तुमच्या घरात आणि टिकून राहील. याचा अर्थ पण सांगते. पाण्यासारखा पैसा येईल आणि आपण तो माठ म्हणजे पिण्याचं पाणी आपण साठवून ठेवतो, म्हणजे पाणी आणि साठवणूक. पाण्यासारखा पैसा येईल आणि टिकून पण राहील तुमच्या घरात, असा याचा अर्थ असतो. म्हणजे माठ म्हणजे मातीचा माठ आपल्या घरी जर असला तर कायम लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा राहील. कधीच तुमच्या घरात पैशाला वगैरे कमी राहणार नाही. भरपूर पैसा येत राहील आणि टिकून पण राहील. तर आता गुढीपाडव्याला तुम्ही माठ नसेल आणला तर कोणताही शुक्रवार बघून तुम्ही माठ खरेदी करून आणा. चैत्र नवरात्रीसुद्धा सुरू आहे. तुम्ही या नवरात्रीतसुद्धा माठ खरेदी करून आणू शकता आणि राहून गेलं तर कुठलाही शुक्रवार बघा आणि माठ घरी घेऊन या. आता सूर्यास्तानंतर माठ कधी पण घरी आणू नका. पाण्याचा माठ, केरसुणी या गोष्टी कधी पण रात्री आणायच्या नाही. दिवसा उजेडातच आणायच्या. अतिशय शुभ ठरतात. गुढीपाडव्याला जर तुम्ही माठ आणला असेल तर त्याची पूजा केलेलीच असेल आणि तुम्ही जर अजून माठ आणला नसेल तर शुक्रवारी माठ घेऊन या. नवरात्रीसुद्धा सुरू आहे. या दिवसात माठ खरेदी करून घरी आणा. खूप फलदायी ठरेल. तर आता घरी आणल्यानंतर माठाची पूजा करा. पाणी भरून ठेवा. त्यात थोडंसं मीठ किंवा तुरटी टाकून ठेवा. रात्रभर तसाच ठेवा. दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून पाणी भरून भरायला सुरुवात करा आणि त्यातील पाणी प्यायला सुरुवात करा. माठ कधी पण लाल किंवा काळ्या रंगाचाच आणावा. गेरू लावलेला माठ अतिशय शुभ ठरतो. पांढरा, निळा, पिवळा माठ आणू नका. यात कधी पण पाणी नीट थंड होत नाही आणि शुभ पण ठरत नाही. तुम्हाला आणायचं आवडीने तुम्ही आणू शकतात. आणि माठ जल, पृथ्वीचे प्रतीक मानले गेले आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आल्यापासून 5वी पूजनापासून ते मेल्यानंतर मडके फुटेपर्यंत हे मडके काही आपली साथ सोडत नाही. संक्रांतीला सुद्धा सुवासिनींचा वसासुद्धा याच मडक्यांमध्ये भरला जातो. उन्हाळा सुरू झाला की आपल्याला थंडगार पाण्याची गरज पडते. बाहेरून उन्हातून जाऊन आलं की फ्रीजमधील थंडगार पाणी पिल्याने आपल्या शरीराला खूप वाईट परिणाम भोगावे लागतात. तेच जर तुम्ही माठातलं थंडगार पाणी पिल्याने तहानही भागते आणि मातीच्या मडक्यातले पाणीच काही वेगळे चविष्ट लागते. तर घरामध्ये आजकाल कुणी पिण्याचे पाणी जास्त भरून ठेवत नाही, पण हे चुकीचं आहे. वास्तुशास्त्रानुसार भरलेल्या घरात नेहमी भरलेला हंडा, घडा असावा, माठ असावाच, असं नेहमी पूर्वज का म्हणायचे? तर ज्या घरात माठ असतो, पाणी भरून ठेवलेलं असतं, टिकवून ठेवलेलं असतं, त्याच घरात पैसा येतो पाण्यासारखा आणि तो टिकून पण राहतो. कधीच पैसा कमी पडत नाही अशा घरात. म्हणून एक भरलेला घडा आणि घरात पैशाचा, धनाचा सडा, तोच माठ जर तुम्ही गुढीपाडव्याला किंवा चैत्र नवरात्री किंवा वर्षातून कधी पण शुक्रवार पाहून जर आणला, खूप शुभ ठरतो. तुमचा माठ आधीचा चांगला आहे, तुम्हाला विनाकारण खर्च नको तर जुना माठ घेऊन कुंभाराकडे जा. त्या माठाला छान नवीन गेरू लावून आणा. नवीन अगदी आणलेल्या माठासारखाच होईल. आणि माठाला नळ असेल आणि तो गळत असेल तर माठ बदलूनच टाका मी म्हणेल. आणि जर नळ बदलून देत असेल, तुम्हाला कुंभार चांगला करून देत असेल तर करून आणू शकता तुम्ही. गळत्या नळाचा माठ घरात कधीच ठेवू नका. रोज भरलेल्या माठाजवळ, गृहिणींनो, महिलांनो, रोज भरलेल्या माठाजवळ आपण दिवा अगरबत्ती करतो संध्याकाळची. तर आपण एक दिवा देवघरात लावतो, एक तेलाचा लावतो, तुपाचा लावतो, एक दाराशी लावतो, एक तुळशीजवळ लावतो आणि अजून एक दिवा लावत जा संध्याकाळी, तो म्हणजे माठाजवळ.
एक दिवा संध्याकाळी माठाजवळ नक्की लावत जा. तुम्ही आधीपासून लावत असाल तर उत्तम, नसल लावात तर आता सुरू करा. जल म्हणजे माठाजवळ दिवा लावल्याने घरातील वाद विवाद, नवरा बायकोतील भांडणे थांबतात. पितृदोष असेल तुमच्या घराला दाराला, त्यामुळे तुमचे कामं अडत असतील तर हा उपाय नक्की करून बघा. आत्तापासूनच, जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून, त्या संध्याकाळपासून तुम्ही तुमच्या माठाजवळ, माठ नवीन असो जुना असो, गळका माठ घरात ठेवू नका फक्त, तर त्या माठाजवळ दक्षिण दिशेकडं तोंड करून तुम्ही एक दिवा लावा. आणि नाही दिशा बघितली तुम्ही, अगदी नुसता माठाजवळ एक दिवा लावून द्या. तेलाचा तुपाचा काही नियम नाही, फक्त दिवा प्रज्वलित करा, तिथं प्रकाश करा माठाजवळ. सर्व प्रखर पितृदोष सुद्धा निघून जातील. कायम तुमच्या घरात भरभराट राहील. माता लक्ष्मीचा तुमच्यावर अखंड आशीर्वाद राहील. तुमच्या घरात कसलीच कमी पडणार नाही. आता तुम्ही नवीन घर घेतलेलं असेल आणि तुम्हाला जुन्या घरातून नवीन घरात यायचं आहे, तर जुन्या घरातून या 2 गोष्टी कधी पण आणू नका. त्या म्हणजे एक पिण्याचा माठ, पाण्याचा माठ आणि केरसुणी. हे जुन्या घरीच सोडून यायचं जुनं. आणि नवीन घरात गृहप्रवेश करताना घरातल्या लक्ष्मीने या 2 गोष्टी घरात घेऊन मगच घरात प्रवेश करायचा. एक म्हणजे झाडू, केरसुणी, लक्ष्मी आणि मातीचा माठ, या 2 गोष्टी घरात घेऊन मग गृहप्रवेश करायचा नवरा बायकोंनी. या 2 गोष्टी आधी घेऊन येऊ नका. तुम्ही नवीन घरातच या 2 गोष्टी घरी घेऊन यायच्या आहेत. खूप शुभ फलदायी ठरणार आहे. आपल्या शरीरात जल आणि पृथ्वी तत्वाचे अस्तित्व वाढवण्याचे काम मातीचे मटके करत असते. अक्षय तृतीयेला जर तुम्ही माठाचे दान केले तर कायमचा पितृदोष सुद्धा दूर होतो. तुम्हाला जर माठाचे दान करायचे असेल आणि अक्षय तृतीया आता अजून 15-20 दिवस लांब आहे आणि माठाचं दान करायचं असेल तर वेळ काळ बघू नका, माठाचं दान करा. तुमचे पूर्वज पितरसुद्धा संतुष्ट होतील. माठाचे दान करायचे असेल तर तुम्ही या चैत्र नवरात्रीसुद्धा, उन्हाळा आहे सुरू, एखाद्या रस्त्याच्या कडेला जिथे दूरपर्यंत कोणतेच हॉटेल घर नसेल अशा ठिकाणी तुम्ही माठ भरून पिण्याच्या पाण्याची सोय करू शकतात. एखाद्या देवळात तुम्ही देवळाजवळ सुद्धा पिण्याचं पाणी ठेवू शकतात. म्हणजे लोक त्यातील पाणी पितील आणि तुमचे पूर्वजसुद्धा तुमच्यावर पितर खुश होतील. देवांची कृपा होईल, अखंड आशीर्वाद भेटतील. सर्व पापातून माणूस मुक्त होतो. एक पिण्याचा माठ अवश्य दान करा, खूप पुण्य मिळेल. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला इतके भरभरून देतील की तुम्हाला सांभाळायला 4 हात कमी पडतील. तर ह्या चैत्र नवरात्रीत, गुढीपाडव्याला जर माठ आणला असेल तर अतिउत्तम. नसल आणला तर आता चैत्र नवरात्री सुरू आहे तेव्हा आणू शकता, किंवा वर्षभरातून तुम्हाला जेव्हा माठ आणायचा आहे तो दिवस, शुभ दिवस म्हणजे शुक्रवार. माता लक्ष्मीचा आवडता वास. तुमच्या घरात जर अखंड लक्ष्मी कृपा व्हावी असं वाटत असेल, पाण्यासारखा पैसा यावा आणि तो टिकून राहावा असं वाटत असेल, तर तुम्ही कुठल्याही शुक्रवारी पिण्याच्या पाण्याचा माठ घरी घेऊन या आणि त्या माठाजवळ रोज दिवा लावत जा संध्याकाळी. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, एक लाईक तर नक्की करा आणि सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा. चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.